नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. परवा एक घटना घडली होती. जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 वांगी. रामचंद्र देशमुख नावाचा शिक्षक, त्याला अद्दल घडवली. लोक म्हटली, वकील साहेब विषय सोडून द्या, त्या मूर्खाच्या नादी लागू नका. तो मूर्ख असेल म्हणून आपण मूर्ख बनू नये म्हणून म्हटलं सोडून द्या विषय. कारण की सरकारी नोकराला त्याच्या पैशाच्या पगाराचा माज असतो. माझं कोण वाकडं करतो त्याला वाटत असतं. असाच प्रकार घडलाय. ज्या पालकांना घेऊन मागे मी एक मुलाखत तयार केली होती, त्या पालकाला त्यांनी त्यांच्या शाळेच्या ग्रुपमधून काढून टाकले. बरोबर का? काय झालं? बरोबर. काय झालं, विषय काय होता, पालक मीटिंग त्यांनी घेतली अचानक, त्याच्या आदल्या रात्री ग्रुपवरून काढून टाकलं. आणि हा विषय काय, कारण माझ्या जे घरचा नंबर आहे तो त्या ग्रुपला ॲड आहे, म्हणजे बायकोचा, आणि ती गावाला गेलते होती, निवरीला गेले होते. आणि मला अचानक कोळकर सरांचा फोन आला, सिद्धू भाऊ तुम्ही शाळेत या. मग मला ही काही माहीत नाही, ह्यांनी पालक मीटिंग घेतल्या. मला पूर्ण अंधारात ठेवून कारभार केला. सरपंच, पुन्हा होनमाने डॉक्टर वगैरे ही सगळी लोक तर बोलवली, गावात पुढारी वगैरे. आणि मी अचानक गेलो आत, तर बघतोय तर ही सगळी माणसं. तरी पण मी आत गेलो, बसलो, तिथनं विषय झाला, विषय मिटला. आणि मी पुन्हा घरी आल्यानंतर मी मुलीला काय म्हटलं, माझ्या तू म्हणजे ग्रुपवर मेसेज आला असेल मधुरा, म्हटलं, पण तू बघितला नाही, तू बघ. तिनं ग्रुप माझ्यासमोर उघडला, तर म्हणली पप्पा मेसेज आलेला नाही. म्हणल्यानंतर मी फोन ह्यांना केला, आपलं कोळकर सरांना, की सर मेसेज काय पाठवलेला नाही. तर कोळकर सर मला काय म्हणले, अजून सिद्धूभाऊ तुम्ही सगळं बघा, मेसेज आलाय. पुन्हा व्यवस्थित बघितलं तर खाली इंग्लिशमध्ये रामचंद्र देशमुख यांनी रिमूव्ह केलेलं संपूर्ण पडलेलं होतं. मग त्याचा मी स्क्रीनशॉट काढला आणि कोळकर सरांना पाठवला. आता मी इथं स्क्रीनशॉट काढलेला फोटो जाऊ शकतोय त्यांना पाठवल्याला. तर कोळकर सर मला काय म्हणले, सिद्धूभाऊ झालाय विषय, मिटलाय सगळा, आणि तुम्ही आता हे काय वाढवत बसू नकासा. आणि मी तिथंच विषय हा सोडून पूर्णपणे दिला. आणि आता हा पुढं प्रकार झालेला तुम्हाला माहितच आहे. काल मी शाळेमध्ये जाऊन आलो, सरांना म्हटलं शेवटी मलाही माझं पोरगं शिकायचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे मलाही म्हणजे कुठवर ताणायचंय मलाही माहित आहे. मग सरांना सॉरी वगैरे म्हटलं, म्हणजे हेड सरांना काय म्हटलं, माझं बी काय चुकलं तर सॉरी. आणि हेड सर ही वकील साहेबांना माफी मागतो म्हणून सांगा म्हणले. हेड सर म्हणाले, हो, हेड सर म्हणाले वकील साहेबांना काय म्हणावं, माफी मागतो, पण असलं व्हिडिओ वगैरे थांबवा नको. का व्हिडिओ थांबवायचे नाहीत? मला एक कमेंट आले, ही श्रेया देशमुख कोण आहे, तिचा माझ्या गावाशी काय संबंध नाही. ती श्रेया देशमुख, जिचा ॲड्रेस आहे @श्रेया देशमुख 3030. प्रायव्हेटमध्ये जाऊन माफी मागायची नाही, चूक आहे तर व्हिडिओ अपलोड करायची, या चॅनलवर लाज वाटत नाही का? कोण श्रेया देशमुख? तिला काय गरज पडली असं मेसेज करायची? तुझा नवरा, बाप, भाऊ असेल तर घरात घेऊन बस ना. निर्लज्जपणे आमच्या गावच्या राजकारणात कशाला ढवळाढवळ करायची? हिंमत असेल तर, शिकवणं होत नसेल तर राजीनामा देऊन घरात बसवायचं, घरात लाड करायचे. सरकारी पगारावरती, आमच्या कराच्या पैशावरती असले भिकार चोट लाड आम्ही खपून घेणार नाही. का खपून घ्यायचे आम्ही? काय पद्धत आहे ही अशा प्रकारचे? विषय वाढवायचा नाही म्हटला तर आम्हाला उलट धमकी देतं. प्रायव्हेटमध्ये कोण जाऊन माफी मागतंय? रामचंद्र देशमुखला लाज लज्जा असते ना, स्वतः माफी मागितली असते. हा विषय वाढवायचा नव्हता. पण ही कोण श्रेया देशमुख आहे, जिचा आयडी आहे @श्रेया देशमुख 3030? काय संबंध तिचा या विषयात बोलण्याचा? प्रायव्हेटमध्ये जाऊन माफी मागायची नाही, चूक आहे तर व्हिडिओ अपलोड करायचा, या चॅनलवर लाज वाटत नाही का? कसली लाज वाटते? लाज त्या शिक्षकाला वाटली पाहिजे जे सरकारचे पैसे घेऊन राष्ट्र घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी, मुलं घडवण्याची जबाबदारी असताना पबजी खेळत बसतात, नेटफ्लिक्स खेळत बसतात. हा भिकार चोटपणा म्हणजे अतिशय चांगला. आणि आमच्या सारख्या सजग नागरिकांनी जर जाब विचारला तर ते चुकीचं. ही झाडपं काढा, चुकीचं आम्ही सहन करणार नाही. आणि मला म्हणताय का तुम्ही जाऊन बघता का? तू येतेस का बघायला? तिथं कोण तो रामचंद्र देशमुख काय दिवे लावतो? पोरांनी जे ऑन रेकॉर्ड सांगितलं ते आम्ही सांगतोय, आम्ही दुसरं काही चुकीचं सांगत नाही. हिंमत असेल तर मग कशाला आम्हाला BDOला कंप्लेंट करण्यापासून थांबवलं, CO ला आम्ही कंप्लेंट करणार होतो, का थांबवलं? ही मस्ती आणि गुरमी ही चालणार नाही. तुमचं काम विद्यादानाचं आहे, तुमचं काम टाइमपास करण्याचं नाहीये, तुमचं काम शाळेचे तास सोडून इतरत्र फिरण्याचं नाहीये, तुमचं तास खिचडीमध्ये घोटाळा करण्याचं नाहीये, तुमचं काम असलेला निधी थांबून परत पाठवण्याचं नाहीये. शाळेला आलेला निधी किती परत पाठवला?
आमच्या शाळेची काय वाट लागली चालेल, पण स्वतः कम्फर्टेबल झोनमध्ये जगायचं, स्वतःला त्रास होऊन द्यायचा नाही. का शाळेची गळती लागली हा प्रश्नचिन्ह आहे आमचा. आमची शाळा का बंद पडायला लागली, का मुलं कमी व्हायला लागलीत. इतर बाजूच्या सगळ्या शाळा, क्रांती असतील, सरस्वती असतील, का डिमांड यायला लागले, तर असल्या निष्क्रिय शिक्षकामुळे. आणि कठोर शब्दात मी बोलणार, मला बोलण्यावर थांबू शकत नाही. आणि वकील साहेब 80% पालकांचा विरोध आहे ह्या गोष्टीला यांना, पण उघड कोण बोलना. उघड नको म्हणजे मला दोघं तिघं गाठ पडली, गाठ पडली आणि काय म्हटले माहितीये का, की शिदू तू बरोबर केलंयशी. मग मी त्यांना काय म्हटलं माहितीये का, तुम्ही उघड का बोलत नाही, तर ते म्हटले नको आम्हाला वाईटपणा घ्यायचा नाही. म्हटलं मग असं सांगा मला, वाईटपणा घ्यायचा नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता आम्ही सीईओला जी कंप्लेंट करणार होतो, BDOला कंप्लेंट करणार होतो आणि शिक्षण अधिकाऱ्यांना कंप्लेंट करणार होतो. हा लढा सुरू राहील. आता तुम्ही पाया जरी पडला, नाक जरी घासलं तरी थांबणार नाही. लाज वाटली पाहिजे. इतर राजकारणी लोकांना मध्यस्थी घालून आम्हाला मिटवाय सांगता, बरोबर की नाही. मला अंधारात ठेवून पूर्णपणे ग्रुपवरनं रिमूव्ह करून ही किती नीचपणाचा कळस आहे. हा एका पालकाला एकट्याला मला बोलवलंय आणि त्यात सगळं मुळामध्ये वकील साहेब पालकांचा काही संबंध नव्हता. बाकीच्या ज्या मुलीची आणि मुलाची तक्रार होती, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ही दोन आणि मी, त्याच्या आई वडील आणि मी, ह्या दोनच लोकांना त्यांनी बोलवलं. बाकीच्या पालकांचा संबंधच काय होता तिथं बोलवायचा. आणि मला एकट्याला पाडून त्यांचा प्रयत्न होता की माझं ही करायचं, आणि सगळं गावातलं पुढारी होतं त्यावेळेस. ही चुकीचं आहे ना. तुम्ही मला रिमूव्ह न करता हे करायला पाहिजे होतं ना. मग तुम्ही रिमूव्ह केल्यामुळे तुमची पोस्टच कळली नाही. असा गलथान कारभार या वांगी गावात आम्ही सज्जन, सुजान आणि चांगले नागरिक चालू देणार नाही. हा गर्भित इशारा आहे. सावध राहा. काम करायचं तर व्यवस्थित करायचं. त्यांचं म्हणणं वकील साहेब काय माहिती आहे का, आमचा हा कारभार असाच चालला पाहिजे, याच्यावर कुणीही बोट लावलं नाही पाहिजे कुठल्याही पालकानं. आम्ही असंच वकील साहेब तुम्हाला सांगतो, जर पालक जागृत होईना ती तरी हातरून कामरून येऊन शाळेत झोपतेली. इथपर्यंत यांची तयारी आहे. एवढा यांना आळस आहे कामाचा. त्यामुळे आगामी परिणामाला जरूर आपण स्वतः, तिथले शिक्षक आणि मुख्याध्यापक जबाबदार आहात. धन्यवाद. दुसरा व्हिडिओ लगेच करतो, पहा.